रात्रीचे 2:30 वाजले होते. अक्षय आणि त्याचा मित्र समीर नगरकडे परतत जात होते. कामासाठी उशीर झाल्यामुळे रात्रीचा प्रवास करणं त्यांना भाग होत्या. पुणे नगर हायवेवर फारसं ट्रॅफिक नव्हता. अधूनमधून एखादी ट्रक किंवा कार बाजूने निघून जात होती. झपाटून निघूया, लवकर घरी पोहोचू, समीर म्हणाला. अक्षयने वेग वाढवला. अचानक 2-3 किलोमीटर पुढे गेल्यावर त्यांना एक माणूस रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोकं खाली झुकलेलं. त्याने हात दाखवून लिफ्ट मागितली. रात्रीच्या वेळी कोण लिफ्ट मागतंय? भूत तर नाही ना, अक्षय म्हणाला. सोड ना, भूत नसतं काही, समीर हसत म्हणाला. अक्षयने थांबायचं ठरवलं, पण गाडी त्याच्याजवळ पोचायच्या आधीच तो माणूस गायब झाला. अक्षय आणि समीर एकमेकाकडे पाहत थोडे घाबरले. चल घरी जाऊन झोपूया, जास्त विचार करू नकोस, समीर म्हणाला. गाडी पुन्हा पुढे निघाली. 5 मिनिटांनी ते पुढे गेले आणि आश्चर्य म्हणजे तोच माणूस पुन्हा त्यांना पुढे उभा दिसला. अगदी तसाच. यावेळी मात्र अक्षय आणि समीरचे अंग शहारले. हे शक्यच नाहीये, आपण तर त्याला मागेच सोडून आलो, अक्षय घाबरून म्हणाला. समीरही शून्य झाला होता. त्यांनी गाडी न थांबवता पुढे नेली. पुढच्या वळणावर गाडीचा वेग अचानक कमी झाला. एक्सिलेटर दाबूनही गाडी पुढे जात नव्हती. अक्षयने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. गाडीतून उतरून ते इंजिन चेक करू लागले. तेवढ्यात मागून हळूच पावलाचे आवाज आले. दोघांनी मागे वळून पाहिलं आणि अंगाचा थरकाप झाला. तोच माणूस. यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. डोकं खाली झुकलेलं आणि कानात विचित्र आवाज ऐकू येत होता. जणू कुणीतरी हमखास काहीतरी बोलत होतं. त्यांनी गाडीत बसून पटकन तिथून निघायचा प्रयत्न केला, पण गाडी स्टार्टच होत नव्हती. समीरने घाबरून शेजारच्या गावातल्या मित्राला फोन केला आणि ही घटना सांगितली. त्यावर त्याने सांगितले, हे इथे नेहमीच आहे, हा चकवा आहे. जोपर्यंत तुम्ही मागे वळून बघत राहाल तो तुम्हाला वाटेत दिसत राहील. शांत राहा आणि एकही शब्द बोलू नका. दोघांनी तसंच केलं. ते चुपचाप गाडीत बसून डोळे बंद करून थांबले आणि काही मिनिटांनी गाडी आपोआप सुरू झाली. ते घाईघाईने तिथून निघालो. त्यांना वाटलं सगळं संपलं. सकाळी 4 वाजता ते अखेर नगरमध्ये पोहोचले. दोघं थकल्यामुळे एका चहाच्या टपरीवर थांबले. चहा घेताना बाजूला असलेल्या न्यूजपेपरमध्ये त्यांची नजर गेली. हेडलाईन वाचून त्यांचे हात थरथर कापू लागले. पुणे नगर हायवेवर आज पहाटे 2 वाजता एका गाडीचा अपघात. अक्षय आणि समीर जागीच ठार. त्यांना कळलं की ते ज्यांना स्वतःचं जीवन वाटत होतं ते कदाचित एक फक्त आत्मा होता आणि चकव्याने त्यांना पुन्हा त्याच जागी आणून सोडलं होतं जिथे त्यांचा शेवट झाला होता. अक्षय आणि समीरला कळून चुकलं होतं की त्यांचा अपघात झाला आहे आणि आता ते या हायवेवर अडकले आहेत. भीतीने ग्रासलेले ते दोघं एका चहाच्या टपरीवर बसले होते, पण तिथे बसलेली माणसं त्यांच्याकडे बघतही नव्हती. जणू ते दिसतच नव्हते. आपण खरंच मेलं का? अक्षय घाबरून म्हणाला. कळत नाहीये रे, पण आपल्या बरोबर काहीतरी भयंकर घडलंय, समीरने निराश होऊन उत्तर दिलं. तेवढ्यात रस्त्यावरून एक ट्रक निघाला. ट्रकच्या मागच्या बाजूला एक मुलगी बसलेली दिसली. काळ्या पोशाखात, डोकं एकाच दिशेला वळलेलं आणि भेदक नजरेने अक्षयकडे बघत होती. ती मुलगी तू पाहिलीस का? अक्षयने थरथरत्या आवाजात विचारलं. हो, पण ट्रकच्या मागे लोक बसण्याची जागा नव्हतीच, समीरने घाबरून सांगितलं. क्षणात ट्रक थोड्या अंतरावर थांबला. अक्षय आणि समीरने जवळ जाऊन पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. फक्त रक्ताचे ठसे होते, अगदी ताजे. चौकशी केल्यानंतर त्यांना कळलं की 2 वर्षापूर्वी त्याच ठिकाणी एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता. ती जिवंत असताना तिला कोणतीच मदत मिळाली नाही. तेव्हापासून दर रात्री ती ट्रकच्या मागे बसलेली दिसते. जो कोणी तिला पाहतो
तो पुन्हा घरी पोहोचत नाही. रात्री 3 वाजले असता अक्षय आणि समीर एका पेट्रोल पंपाजवळ आले. तिथे एक लिफ्ट मागणारा म्हातारा उभा होता. त्याच्या हातात जुन्या काळाचा एक कंदील होता. मला पुढे गावापर्यंत सोडाल का, त्याने विचारलं. गाडी थांबवून त्यांनी त्याला बसवलं. पण काही अंतर गेल्यावर अक्षयचं लक्षात आलं की त्याच्या आरशात त्या माणसाचं प्रतिबिंब दिसत नव्हता. हा माणूस आरशात दिसत नाहीये, अक्षय घाबरून म्हणाला. समीरने मागे वळून पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. फक्त कंदील मागच्या सीटवर होता आणि तो जळत होता. ते पेट्रोल पंपावर परत गेले आणि चौकशी केली. तेव्हा कळलं की त्या ठिकाणी एक म्हातारा दर रात्री दिसतो, पण जो त्याला लिफ्ट देतो तो परत कधीच घरी पोहोचत नाही. त्याचा आत्मा प्रवाशांना हायवेवर फसवत राहतो. आता अक्षय आणि समीरला कळलं की या हायवेवर फक्त तेच नव्हे तर अनेक आत्मे अडकले आहेत. पण यातील काही आत्मे फक्त दिसतात आणि काही आत्मे जीव घेतात. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. तुमचा मृत्यू 7 दिवसानंतर पूर्ण होईल. त्याआधी तुम्हाला ह्या आत्म्यांचं सत्य शोधावं लागेल. अक्षय आणि समीरला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. ते केवळ मेले नव्हते तर एका भयंकर चक्रात अडकले होते. दररोज रात्री वेगवेगळ्या आत्मा त्यांच्या समोर येत होता आणि प्रत्येक वेळी एक नवीन रहस्य त्यांच्यासाठी जाळविण्यात होता. पण या सर्व घटनांचा संबंध एकाच गोष्टीची होता, चकवा. त्या रात्री 2:30 वाजले होते. हायवेवर फक्त वाहणाऱ्या गाड्यांचे दिवे आणि मध्येच होणारा सन्नाटा. अक्षय आणि समीर एका हॉटेल बाहेर थांबले होते. तिथे चहा घेत असताना एक म्हातारा त्यांच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दयनीय भाव होते. कुठून आलात रे तुम्ही, त्याने विचारलं. लोणीहून, समीर म्हणाला. म्हातारा हळूच हसला. असं काय बघताय काका, अक्षय घाबरून विचारत होता. मी सुद्धा लोणीहूनच निघालो होतो 25 वर्षापूर्वी, पण इथंच थांबले. अक्षय आणि समीर घाबरून बघू लागले. का थांबलात, अक्षयने घाबरत विचारलं. कारण इथून पुढे गेला की परत यायचं नसतं. हे ऐकताच अक्षय आणि समीर चौंदस हारले. त्याच वेळी एक ट्रक हॉर्न वाजवत त्यांच्या समोरून गेला. ट्रकच्या मागे तोच चकवा, डोकं वाकडं, डोळे लालसर आणि भयानक हसू. तो ट्रक तोच आहे, अक्षय ओरडला. तेवढंच म्हाताऱ्याने जोरात किंचाळत सांगितलं, धावत जा, नाहीतर त्याच्या नजरेतून सुटणार नाही. अक्षय आणि समीर घाबरून तिथून पळू लागले. रस्त्यावर एकही गाडी थांबत नव्हती. मागून ट्रकचा हॉर्न प्रचंड आवाज करत येत होता. जणू तो ट्रक हवेत तरंगतच पुढे येत होता. ते एका जुन्या पुलाजवळ थांबले. समोर एक बोर्ड होता, सावधान, या भागात चकवा दिसल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यांना कळलं की हाच तो पूल जिथे 20 वर्षापूर्वी एका ट्रकचा अपघात झाला होता. ट्रक ड्रायव्हर अपघातात जागीच मरण पावला होता. पण त्याचा मृत्यूचा त्रास इतका भयंकर होता की तो आत्मा अजूनही हायवेवर भटकत होता. जो कोणी त्याला पाहतो तो कधीच घरी पोहोचत नाही. अक्षयने दचकल्यागत समीरकडे पाहिलं. आपलंही तसंच झालंय का रे, अक्षय म्हणाला. नाही, आपण यातून सुटू शकतो, समीरने निर्धाराने उत्तर दिलं. कसं, तो म्हातारा म्हणाला. या चक्रात फक्त एकाच आत्म्याला ठार केल्याशिवाय सुटका होत नाही. अक्षय आणि समीरचा मृत्यू झाला होता. 7 दिवसाचा उलट काउंटडाऊन सुरू झाला होता. पण अजूनही ते एक आशा बाळगत होते की याचं काहीतरी दुसरं स्पष्टीकरण असेल. कोणाचा तरी जीव घेऊन या चक्रातून सुटायचं का, की अजून काहीतरी वेगळा मार्ग होता. रात्री 3 वाजता पुणे नगर हायवेवर दोघं एका बंद पेट्रोल पंपाजवळ थांबले. रस्त्यावर पसरलेला सन्नाटा आणि दूरवरून येणारा ट्रकचा आवाज भीती वाढवत होता. त्याच वेळी एक काळ्या कपड्यातील बाई गाडी जवळ येत असल्याचं त्यांना दिसलं. ती हात दाखवत लिफ्ट मागत होती. अक्षय, चल निघू इथून, समीरने घाबरत म्हटलं. पण ती दिसतीये रे, आपण मेलोय तर ती कशी पाहते आपल्याला, अक्षय आश्चर्याने म्हणाला. दोघं जवळ गेले. ती बाई रडत होती. मला निघायचंय, पण कोणीही थांबत नाही. ती म्हणाली, कुठं जायचंय तुम्हाला, अक्षयने विचारलं. जिथं तुम्ही निघाले आहात तिथंच,
क्षणात हवेचा गारवा थंडगार झाला. समीरचा चेहरा पांढरट पडला. कुठं निघालोय आपण? मृत्यूच्या दिशेने, ते हसत म्हणाले. अक्षय आणि समीरनं लगेचच तिथून पळ काढला. त्यांची गाडी वेगाने रस्त्यावर वळून जात होती. पण कितीही पुढे गेले तरी काही क्षणात ते परत तिथेच पोचत होते, बंद पेट्रोल पंपाच्या ठिकाणी. हे काय चाललंय रे? आपण याच ठिकाणी काय येतोय? अक्षय घाबरत म्हणाला. हे चक्र आहे, आपण यातून सुटू शकत नाही. समीरने निराश होऊन उत्तर दिलं. मग काय करायचं? कुणाला तरी बळी द्यायचा का? अक्षय विचारत होता, पण त्याचा आवाज आता बेगरलेला होता. तेवढ्याच समोर एक स्कूटर स्वार दिसला. त्याने हात दाखवत लिफ्ट मागितली. हा माणूस जिवंत वाटतोय, समीर म्हणाला. तुला काय माहिती तो जिवंत आहे का नाही? अक्षयने भीतीने उत्तर दिलं. दोघं सावधपणे त्याच्या जवळ गेले. कुठं जायचंय? अक्षयने विचारलं. जिथं तुम्ही मला नेणार आहात, स्कूटर स्वारने रागात उत्तर दिल्या. क्षणात त्याचा चेहरा काळा पडला. त्याचे डोळे पूर्णतः पांढरे झाले. चेहऱ्यावर मोठं हास्य होतं. तोच चकवा होता. 7 दिवस पूर्ण झाले की तुम्ही हे माझ्यासारखे बनाल. मग इथं थांबा किंवा पळा, शेवट तोच असेल. अक्षय आणि समीर भीतीने थरथरत होते. पण त्याच वेळी अक्षयला एक गोष्ट जाणवली. समीर, आपण कोणालाही बळी दिलेला नाहीये, पण आपला 7वा दिवस उद्याचा आहे. म्हणजे तो खोटं सांगतोय. यातून सुटण्याचा दुसरा मार्ग आहे. त्यांनी मागे वळून पाहिलं तर चकवा गायब झाला होता. काहीतरी गडबड आहे. तो चक्र मोडायचा असेल तर याला घाबरून चालणार नाही. अक्षय आणि समीरला आता समजलं होतं की 7 दिवस पूर्ण झाल्यावर ते स्वतः चकवा बनणार होते. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. हे चक्र सुरू कसं झालं? याला मोडायचं असेल तर त्यांना त्याचं मूळ शोधावं लागणार होतं. रात्रीचे 2:45 वाजले होते. दोघं हायवेवर एकटंच भटकत होते. अचानक त्यांना दिसलं की समोरच्या मंदिरात एक म्हातारा भिक्षुक बसलेला होता. तो जणू काही त्यांचीच वाट पाहत होता. बाबा, आम्हाला मदत करा, आम्ही मेलोय का? अक्षयने घाबरून विचारलं. मेलात, पण पूर्ण मेला नाही, भिक्षुक म्हणाला. म्हणजे? समीरने आश्चर्याने विचारलं. तुमचा मृत्यू पूर्ण होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला इथं भटकत राहावं लागेल, आणि जो कोणी चकव्याला पाहिल तोही यात अडकत जाईल. पण हे सगळं कसं सुरू झालं? अक्षयने विचारलं. भिक्षुक म्हणाला. 3 वर्षापूर्वी याच हायवेवर एक कुटुंब गाडीने प्रवास करत होतं. त्यांची गाडी अपघातात जळाली, पण मदत मिळेपर्यंत ते जिवंत होते. लोकांनी त्यांना वाचवण्याऐवजी फक्त बघत राहिलो. त्याच वेळी त्या आत्म्याने साथ दिला. जो कोणी या हायवेवर मृत्यू पाहिल आणि दुर्लक्ष करेल तो याच चक्रात अडकत जाईल. सत्य समजलं, पण सुटका कशी करायची? मग बाबा, यातून सुटायचं कसं? समीरने घाईत विचारलं. एका निर्दोष जीवाचा बळी द्या, किंवा ज्याला वाचवू शकत नाही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला या चक्रात कायमचं अडकावं लागेल. आता त्यांच्यासमोर 2च पर्याय होते. एखाद्याचा बळी घ्यायचा आणि स्वतः सुटायचा, नाहीतर कोणाला तरी वाचून या चक्राला मोडायचं. रात्री 3 वाजता समोरून एक बाईक स्वार येत होता. तो जोरात वेगात होता. अचानक एक ट्रक आला आणि त्याचा अपघात झाला. बाईक स्वार रस्त्यावर जखमी पडला होता, तडफडत होता, अगदी त्या कुटुंबासारखाच. समीर गडबडला. चल निघूया, आपल्याला बळी द्यायची गरज नाही, आपली सुटका होईल. पण हा अजून जिवंत आहे, आपण वाचवलं तर कदाचित हे चक्र तुटेल, अक्षय म्हणाला. पण तो वाचणार नाही, वेळ वाया घालवू नकोस. अक्षय पुढे धावला आणि बाईक स्वाराला उचलून घेण्याचा प्रयत्न करू लागला. थांब अक्षय, आपण मेलोच आहोत, याला वाचवून काय फायदा? समीर ओरडला. आपण मेलोय, पण अजून आपला आत्मा मेलेला नाही, अक्षय म्हणाला. अक्षयने बाईक स्वाराला रुग्णालयात पोहोचवलं. त्या व्यक्तीचा जीव वाचला. क्षणात त्याच्या भोवतीचा अंधार दूर झाला, पण समीर गायब झाला होता. 7व्या दिवशी अक्षय जिवंत झाला, पण समीरचा पत्ता नव्हता. त्याला अचानक फोन आला.
अक्षय, मी आता कायमचा इथंच आहे, व्याज चकव्याच्या रूपात. अक्षयने सुट्टा मिळवली होती, पण प्रत्येक रात्री तो गाडी चालवत असताना आरशात एक चेहरा दिसत असे, समीरचा. समीरचा हसणाऱ्या चेहऱ्याचा प्रतिबिंब गाडीच्या आरशात दिसत होता. अक्षयला समजत नव्हतं की हे खरं आहे की त्याचा भास. अक्षय, तुझी सुटका झाली, पण माझी नाही. मला इथून सोडव. समीरचा आवाज एकदम स्पष्ट होता. अक्षयच्या मनात अनेक प्रश्न होते. कसं शक्य आहे की एकाच घटनेतून एकाला सुटका मिळाली आणि दुसरा अडकून राहिला? भिक्षुकाने खोटं सांगितलं की अजून काही रहस्य दडले? दुसऱ्या दिवशी अक्षय पुन्हा त्याच मंदिरात गेला. तो भिक्षुकाला भेटला आणि थेट विचारलं, समीर अजूनही अडकून आहे का? भिक्षुक हसला आणि म्हणाला, तुझा मित्र अजूनही पापी आहे. त्याने जाणीवपूर्वक जीव वाचवण्याचा प्रयत्न टाळला. त्याचं मन शुद्ध नव्हतं, म्हणून तो कायम या चक्राचा भाग बनला. अक्षय हादरला. त्याला समजले की सुटका ही फक्त कर्माने मिळते, फक्त बळी दिल्याने नाही. अक्षयला माहिती होते की समीरला यातून सोडवायचं असेल तर त्याला त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. मी काय करू? अक्षय विचारत होता. तुला अजून एकदा मृत्यूला सामोरं जावं लागेल, आणि ज्यावेळी समीर कुणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तो सुटेल. अक्षयने ठरवलं. तो पुन्हा हायवेवरून जात होता. रात्री 3 वाजता समोर एक गाडीचा भीषण अपघात झाला. अक्षय त्याच दिशेने धावत गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माणूस होता. समीर त्याला पाहत होता, पण मदत करण्यासाठी पुढे येत नव्हता. अक्षय जोरात ओरडला, समीर, यावेळेस खरी मदत कर, नाहीतर कायम अडकून राहशील. समीरला समजलं. तो अक्षयसह त्या आत्म्याकडे गेला आणि त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. क्षणात अंधार मिटला. भयाचा अनुभव संपला. समीर आणि अक्षय दोघेही सकाळी एका रुग्णालयात शुद्धीवर आली. डॉक्टर म्हणाले, तुमचा 7 दिवसापूर्वी मोठा अपघात झाला होता, पण एका चमत्काराने तुम्ही वाचला आहात. दोघांनीही एकमेकाकडे पाहिलं. त्यांना समजले की त्यांचा स्वतःचा आत्माच त्यांना परत घेऊन आला होता. त्या दिवसानंतर पुणे नगर हायवेवर तो चकवा पुन्हा कोणीही पाहिला नाही. तर ही होती आजची भयकथा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.